महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये सध्या संगीत मानापमान सुरू असल्याचं दिसतंय। सामाजिक न्याय मंत्रालयामध्ये याची ठिणगी उडाली। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यामध्ये विभागीय बैठकीवरून वादाला तोंड फुटलं। माधुरी मिसाळ यांनी नुकतीच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विभागीय बैठक घेतली होती। या बैठकीवरती नाराजी व्यक्त करत संजय शिरसाट यांनी त्यांना खरमरीत पत्र पाठवलं आणि आपल्या अध्यक्षतेखालीच बैठका घ्याव्यात अशा सूचना केल्या। यावरती मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसारच काम सुरू असल्याचं मिसाळ यांनी पत्र लिहून उत्तर दिलंय। दरम्यान आपल्यामध्ये काहीच वाद झाला नसल्याचं शिरसाट यांनी एबीपी माझावरच्या माझा कट्टा या कार्यक्रमावरती बोलताना सांगितलंय। दुसरीकडे मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केल्याचंही कळतंय। तर विभागाच्या बैठकांवरून पाठवलेल्या पत्रावरती मंत्री संजय शिरसाट यांनी माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये स्पष्टीकरण दिलं। सहकारी म्हणून माधुरी मिसाळ यांना सूचना केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। जाणून घेऊयात त्यांची प्रतिक्रिया। मी माझ्या राज्यमंत्र्यांना माझे त्यांचे चांगले संबंध आहेत। मिसाळताई माझ्याबरोबर 4 टर्म माझ्याबरोबर आहेत। मी त्यांना सांगितलं तुम्ही मीटिंग घेताना एखादा जर तुम्हाला निर्णय घ्यावासा वाटला तर तो मंजुरीस्तव पुन्हा मंत्र्याकडे येण्यापेक्षा मला तुम्ही सांगा, मी आपण बैठक अरेंज करत जाऊ, त्यात निर्णय घेऊ। तुम्हाला जे काही वाटत तुम्ही घेऊ नका, आपण घेऊ। तसं आपण म्हणजे तसं अखेरला ते कॅबिनेट मंत्रीकडे फाईल जाते, कॅबिनेट मंत्र्याची फाईल सीएम कडे जाते, हे प्रोसेसचा भाग आहे। म्हणून मला त्यांना दुखवणं किंवा त्यांच्याकडून काहीतरी त्यांच्या अधिकारावर काही गदा आणणं हा आमचा विषय नव्हताच, पण ती बातमी चालली गेली। आता शिरसाटाने त्यांना पत्र लिहिलं ना, आता लिहिलं ना, तर पण ते आमचा इंटरनल आम्ही एकमेकाला सहकार्य करायचं नाही का? अच्छा, तुम्ही पत्र लिहिता? मग काय करायचं आताच्या जमान्यामध्ये असं तुम्हाला भेटून सांगू बोलू नाही शकत की अरे आपण ताई आपण एकत्र बसून करू। प्रत्येकाला आपापला वेळ असतो, टाइम असतो, कोण कोणत्या प्रोग्राम मध्ये असतं। तर संजय शिरसाट यांना लवकरच गाशा गुंडाळावा लागणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। तर रोहित पवार यांनी सुद्धा शिरसाट यांच्यावरती निशाणा साधला। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही। मला माधुरी मिसाळ माहिती आहेत, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या। मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही। याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहेत। जर माधुरीताई मिसाळ जे भाजपच्या आमदार आहेत आणि आता राज्यमंत्री आहेत, या राज्यमंत्री असताना सुद्धा कॅबिनेट मंत्र्याच्या प्रमाणे जर निर्णय तिथे घेत असतील तर कुठेतरी हा एक संदेश आहे की शिरसाटांना लवकरच घरी बसवलं जाईल। आणि असा जर संदेश या बैठकीच्या माध्यमातून माधुरीताईंनी नाहीतर चाणक्य नीतीसाठी जे फेमस नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बैठकीतून आणि या लेटरमधून एक शिरसाटांना जे बॅग घेऊन बसले होते, तो व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला, तो कसा आला तो आपल्याला बघावा लागेल। तर त्यांना आता घरी पाठवलं जाईल हा जर संदेश देण्याचा प्रयत्न केला असेल तर या विषयाचा या बैठकीचा आम्ही सर्व